नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय, सातारा परिसर, औरंगाबाद येथून मी श्रीमती टाले पी आपल्यासमोर इयत्ता 6वी वर्गातील पाठ क्रमांक 3 सजीवातील विविधता आणि वर्गीकरण हा सादर करणार आहे. आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. विद्यार्थ्यांनो, आपल्या आजच्या या पाठामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील घटक क्रमांक 1 वनस्पतीतील विविधता, 2 वनस्पतीमधील पोषण पद्धती, 3 वनस्पतीची रचना, 4 वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता आणि 5 वनस्पतीचे वर्गीकरण. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील इयत्तेमध्ये वनस्पतीचा अभ्यास केलेला आहे. वनस्पतीचे वेगवेगळे अवयव, त्याचबरोबर त्यांचा होणारा उपयोग, या सगळ्या घटकांची माहिती आपण अभ्यासलेली आहे. तर या भागामध्ये आज आपण इथे वनस्पतीमधील जे वेगवेगळेपण आहे किंवा जी विविधता आहे, त्यांची पोषणाची पद्धती, त्याचबरोबर त्यांची रचना, या सगळ्यांचा अभ्यास इथे करणार आहोत. बघा, आता आपण पृथ्वीवरती राहतो आणि या पृथ्वीवरती आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती पाहायला मिळतात. जसं मागील इयत्तेमध्ये आपण पाहिलं होतं की आपल्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारची आवरणं आहेत, जसं की शिलावरण, जलावरण आणि वातावरण. या तीनही आवरणांमध्ये आपल्याला सजीवसृष्टी आढळून येते आणि म्हणून याला आपण जीवावरण असे म्हणतो. आणि या जीवावरणाच्या सर्व भागांमध्ये आपल्याला सजीव पाहायला मिळतात. त्याचबरोबर पृथ्वीवरती असणारी जी भौगोलिक परिस्थिती आहे ती सगळीकडे सारखी नाही. ज्या पद्धतीनं भौगोलिक परिस्थिती असेल, जसा प्रदेश असेल, त्या पद्धतीनं आपल्याला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव पाहायला मिळतात. म्हणजे ज्या पद्धतीची भौगोलिक परिस्थिती त्या सजीवाला प्राप्त झालेली असेल, त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्या सजीवांच्या शरीर रचनेमध्ये काही विशिष्ट बदल झालेले असतात आणि त्या बदलांमुळे त्यांना तिथं जगणं किंवा त्या परिस्थितीशी जुळवून घेणं सहज शक्य होतं आणि म्हणूनच ते सजीव त्या भागामध्ये सहजपणे टिकून राहतात. आणि म्हणून आजही आपल्याला पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती पाहायला मिळतात. आता बघा, आपल्याला आपल्या आजूबाजूला असणारे जे सजीव आहेत, म्हणजेच प्राणी आणि वनस्पती, हे दिसताना सारखे दिसतात का? नाही. कारण कुठलाच सजीव हा एकमेकांसारखा नसतो. प्रत्येकजण स्वतःपेक्षा भिन्न भिन्न असतो. त्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतात. तर याच पद्धतीची विविधता आपल्याला इथे अभ्यासायची आहे. सर्वप्रथम आपण बघूया वनस्पतींची विविधता. आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. काही वनस्पती ह्या गवतांसारख्या खुरट्या, तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. काही वनस्पती पाण्याखाली, तर काही वनस्पती आपल्याला तरंगताना दिसतात. त्याचबरोबर वाळवंटामध्ये सुद्धा आपल्याला वनस्पतींचं अस्तित्व पाहायला मिळतं. एवढंच नाही, तर एका प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपण पाहायला मिळतं. जसं की गुलाबाचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या चवींचे आंबे, तांदळांचे किंवा गव्हांचे वेगवेगळे प्रकार. त्याचबरोबर काही वनस्पतींना खोड, पान किंवा मूळ नसतं. जसं आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे वनस्पतींना 5 प्रकारचे अवयव असतात, परंतु हे अवयव सर्व वनस्पतीमध्ये दिसून येतातच असं नाही. म्हणजे ही विविधता आपल्याला या वनस्पतींमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा काही वनस्पती ह्या वेगवेगळ्या असतात, त्यांची रचना ही वेगवेगळी असते. तर याच विविध रचनेचा अभ्यास किंवा या वनस्पतीच्या विविधतेचा अभ्यास आज आपल्याला इथं करायचा आहे. पहा, तुमच्यासमोर इथे तुम्हाला चित्र दिसत आहे. तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतील. आता या वनस्पतीची वैशिष्ट्य किंवा त्यांचं वेगळेपण नेमकं काय आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. तर वनस्पतींचे सुद्धा इथं आपल्याला काही प्रकार पाहायला मिळतील. त्यात सर्वप्रथम आहे स्वयंपोषी. आता स्वयंपोषी म्हणजे काय? तर वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी वनस्पती असं म्हणतात.
उदाहरणार्थ जास्वंद, डाळिंब, सदाफुली इत्यादी. आणि त्याचबरोबर ज्या वनस्पती अन्नासाठी इतरांवरती अवलंबून असतात किंवा इतर वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करतात त्यांना परपोषी वनस्पती असं म्हणतात. उदाहरणार्थ बांडगूळ, बुरशी, अमरवेल इत्यादी वनस्पती. आणि त्याचबरोबर काही वनस्पती ह्या कीटकभक्षी असतात. आता कीटकभक्षी म्हणजे काय की ज्या वनस्पती स्वतःच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी कीटकांचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना कीटकभक्षी वनस्पती असे म्हणतात. उदाहरणार्थ घटपर्णी वनस्पती. इथे खाली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसत आहेत. याच्यामध्ये सदाफुली आहे ज्याला आपण स्वयंपोषी वनस्पती म्हणतो. त्यानंतर अमरवेल ही परपोषी वनस्पती आहे. त्यानंतर इथे घटपर्णी आहे ही कीटकभक्षी वनस्पती आहे. म्हणजेच वनस्पतीचे आपल्याला इथे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आता आपल्याला इथे वनस्पतींची रचना अभ्यासायची आहे. जसं आपण पाहिलं की प्राण्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अवयव किंवा इंद्रिय पाहायला मिळतात आणि त्या अवयवांचा त्या विशिष्ट कामांसाठी उपयोग करतात. त्याच पद्धतीनं आपल्याला इथे वनस्पतींचे वेगवेगळे अवयव, त्याचबरोबर त्यांची रचना आणि त्यांचे कार्य समजून घ्यायचं आहे. सर्वसाधारणपणे वनस्पतींची रचना ही 2 भागांमध्ये केली जाते. जमिनीचा वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. आपण पाहतो की जेव्हा एखादा आपण बी जमिनीमध्ये लावल्याच्या नंतर ते बी दोन्हीही बाजूने आपल्याला वाढताना दिसतं. म्हणजे जमिनीच्या वर येणारा जो भाग असतो, जो अंकुर ज्याला म्हणतो आपण, त्यातून वनस्पतीचे खोड तयार होते आणि या खोडापासून वनस्पतीवरती वाढायला लागते. आणि जमिनीच्या खाली वाढणारा जो भाग असतो त्याला आपण मूळ म्हणतो. या मुळाचे सुद्धा पुन्हा काही प्रकार असतात किंवा भाग असतात, ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे. तर पहा, प्रामुख्याने आपल्याला इथे 2 भाग पाहायला मिळतील. एक खोडाचा भाग आणि खाली असणारा तो मुळाचा भाग. त्याचबरोबर वनस्पतीचे प्रामुख्यानं मूळ, खोड, पान हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुलं येतात व नंतर फुलांचे रूपांतर फळामध्ये होतं आणि याच फळांपासून आपल्याला बिया मिळतात. या बियांपासूनच नवीन वनस्पती तयार होतात. तर अशा पद्धतीनं हे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पतीचे अवयव पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांची कशा पद्धतीने कार्य असतात, त्यांचा कोणकोणत्या कामासाठी उपयोग होतो ते आपण बघूया. बघा, आपल्याला इथे एक वनस्पतीची आकृती दिसत आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला वनस्पतीचे वेगवेगळे भागसुद्धा पाहायला मिळत आहेत. जसं की फूल, खोड, मूळ, पान, फळ. तर या सर्व अवयवांची रचना ही सुद्धा आपल्याला वेगवेगळी इथे पाहायला मिळते आणि यांचं कार्य इथे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम आपण वनस्पतीचा पहिला भाग अभ्यासणार आहोत, तो म्हणजे फूल. आता फूल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठानं खोडाला जोडलेलं असतं आणि फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. आता जसं की आपण पाहतो की वनस्पतीचा अगदी सर्वांना आवडता असा भाग म्हणजे फूल, कारण याला स्वतःचा एक रंग असतो, त्यानंतर त्याची विशिष्ट रचना आणि त्याचबरोबर त्याचा वास आणि आकार, यामुळे फुलं सर्वांना आकर्षित करतात. त्याचबरोबर फूल हे पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचा भाग म्हणून मानलं जातं. त्यानंतर पुढचा भाग आपण पाहूया, पान. पान हे पसरट असतं आणि अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पानं मुख्यत्वे 2 प्रकारची असतात, एक साधं पान आणि दुसरं संयुक्त पान. खाली आपल्याला इथे चित्रामध्ये दिसतच आहे की साध्या पाण्याची रचना कशा पद्धतीने आहे आणि त्याचबरोबर संयुक्त पान, उदाहरणार्थ इथे गुलाब, एकापेक्षा जास्त पानं देठाला जोडलेली असतात आणि म्हणून याला संयुक्त पान असं म्हणतात. तर पानाचा आकार हा पसरट असतो आणि त्याचबरोबर अन्ननिर्मितीसाठी त्याचा महत्त्वाचा उपयोग होतो. सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं वनस्पतीमध्ये अन्ननिर्मिती केली जाते आणि हे अन्न या वनस्पतीच्या पानामध्ये साठवून ठेवलं जातं. आणि त्याचबरोबर या पानांना हिरवा रंग असतो, कारण वनस्पतीमध्ये हरितद्रव्य नावाचा एक घटक असतो, ज्यामुळे त्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. त्यानंतर वनस्पतीचा आपल्याला पुढचा अवयव पाहायचा आहे, खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडांवरती अवलंबून असतो.
खोड हे अन्ननिर्मिती, अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे सुद्धा काम करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते. आपला पुढचा भाग आहे खोड. आता हा खोड जमिनीच्या वरचा भाग असतो. त्याचबरोबर याच्यावरती वनस्पतीची उंची अवलंबून असते आणि त्याचबरोबर काही वनस्पतींमध्ये इथे अन्नसाठासुद्धा केला जातो आणि वनस्पतींना आधार देण्याचं कामसुद्धा हे खोड करतात. त्याच्यानंतर आपला पुढचा भाग आहे फळ. फळं ही वेगवेगळ्या आकारांची असतात. फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजेच एक प्रकारची फळं आहेत. आता फळ हा सर्वांचा आवडता पदार्थ असतो आणि हे आपल्याला वनस्पतीपासून मिळतात. फळं वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या चवीची, वेगवेगळ्या आकारांची आपल्याला पाहायला मिळतात. काही फळांमध्ये एक बी असते तर काहींमध्ये एकापेक्षा जास्त बिया असतात. त्यानंतर आपला पुढचा भाग आहे मूळ. मूळ हे माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्य आहेत. गाजर, मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचं सुद्धा काम करतं. मुळाचे आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतात. एक सोटमूळ आणि दुसरं तंतुमय मूळ. मूळ हे जमिनीच्या खाली वाढणारा भाग आहे आणि या मुळाचं कार्य आहे वनस्पतीला आधार देणे, त्याचबरोबर मातीतील पोषक घटकद्रव्य, पाणी, खनिजे यांचा पुरवठा वनस्पतींना करणं आणि त्याचबरोबर आपल्याला यांचे 2 प्रकार पाहायला मिळतात, सोटमूळ आणि तंतुमय मूळ. आपल्याला बाजूच्या चित्रामध्ये दिसून येतच आहे की सोटमूळ हे थोडंसं जाड असतं आणि तंतुमय मूळ हे अगदी बारीक धाग्यांसारखे भाग असतात, म्हणून त्याला तंतुमय मूळ असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण कांदा आणि गवत पाहतो, यांची जर आपण मुळं अभ्यासली तर अगदी बारीक असतात दोऱ्यांसारखी आणि म्हणून याला तंतुमय मूळ असं म्हटलं जातं. यानंतर आपल्याला पाहायचं आहे वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता. आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लाखो, अगदी अनगिनत वनस्पती आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग या सर्व वनस्पतींच्या वेगळेपणांचा अभ्यास करणं सोपं व्हावं, त्याचबरोबर त्यांची रचना, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव, त्यांचे वैशिष्ट्य, साम्य आणि भेद या सर्वांचा आपल्याला अभ्यास करता यावा म्हणून इथे वर्गीकरणाची आवश्यकता आपल्याला भासते. तर वर्गीकरण करण्याचे काही निकष असतात. उदाहरणार्थ त्यांच्यातील साम्य, भेद आणि विविधता या निकषांच्या आधारे वनस्पतींचं वर्गीकरण केलं जातं. आता एखादी वनस्पती कशा पद्धतीनं ओळखली जाते, तर ती वनस्पती कुठे आढळते, त्यानंतर त्याचं खोडाचं स्वरूप कसं आहे, त्याची उंची कशी आहे, त्यानंतर फांद्यांची संख्या, पाने, फुले, फळे आणि त्याचबरोबर त्या वनस्पतीचा कशासाठी उपयोग केला जातो, या सर्वांच्या आधारे वनस्पतींचं वर्गीकरण करणं सोपं जातं. वनस्पतीच्या वर्गीकरणाची सुरुवात कॅरोलस लिनियस या नावाच्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम केली. इथे पहा, आपल्याला वनस्पतींचं वर्गीकरण पाहायचं आहे. आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण पाहतो. त्यांचा आकार, त्यांची उंची आणि यावरून आपण त्या वनस्पतींना सहजपणे ओळखू शकतो. आपल्या बाजूला एक चित्र दिलेलं आहे. या चित्रांमध्ये आपण या वनस्पतींना सहज ओळखतोय. जसं की इथे वड आहे, त्यानंतर नारळाचं झाड आहे, केळीचं झाड आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या वनस्पतींच्या रचनेवरून, त्यांच्या आकारावरून आपण त्यांना सहजपणे ओळखू शकतो. काही ठराविक निकष असतात किंवा त्यांचे काही वैशिष्ट्ये असतात. त्या वैशिष्ट्यांच्या आधारे आपण वनस्पतींना सहजपणे ओळखू शकतो. आता आपल्याला वनस्पतीच्या वर्गीकरणातला पहिला भाग पाहायचा आहे वृक्ष. वृक्ष म्हणजे काय तर पहा, काही वनस्पती ह्या उंच उंच वाढतात. त्यांचे खोड हे टणक आणि मजबूत असते. त्यांना जमिनीपासून काही उंचीवरती फांद्या फुटतात आणि त्याचबरोबर ह्या अनेक वर्ष जगतात. त्यांना खूप वर्षांपर्यंत फुलं आणि फळं येतात, म्हणून अशा वनस्पतींना वृक्ष असे म्हणतात. वृक्ष हे उंच आणि आकारानं मोठे असतात आणि त्याचबरोबर बहुवार्षिक असतात, म्हणजेच खूप वर्षांपर्यंत हे जगतात. उदाहरणार्थ वड, आंबा, चिंच या वनस्पतींना जर आपण पाहिलं तर या वनस्पतींची रचना आणि त्याचबरोबर खूप वर्ष जगणं यावरून आपण त्यांना सहजपणे ओळखू शकतो. पुढे
दुसरा प्रकार आहे झुडूप. आता झुडूप म्हणजे काय? काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात. जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार हा लहान असतो, मात्र त्यांचं खोड जाड व टणक असतं. कण्हेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब ही झुडपं 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढतात. म्हणजेच झुडूप हे मध्यम उंचीचं असतं, त्याचबरोबर त्याचं खोड हे टणक आणि मजबूत असतं. त्याच्या फांद्या ह्या जमिनीलगतच वाढतात आणि या निकषांवरून आपण त्या वनस्पतीला झुडूप असे नाव देतो किंवा या नावानं आपण त्याला सहजपणे ओळखू शकतो. उदाहरणार्थ जास्वंद, कण्हेर यांची जर आपण उंची पाहिली, त्यांची रचना पाहिली, तर आपल्याला यावरून सहज लक्षात येतं की हे झुडूप या वर्गामध्ये मोडतात. त्यानंतर आपल्याला वर्गीकरणाचा तिसरा प्रकार पाहायचा आहे रोपटे. रोपटे हे सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडं ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेमध्ये अतिशय लवचिक व हिरवी असतात आणि ही रोपटी काही महिने ते 2 वर्ष जगतात. म्हणजे या रोपट्यांचा आकार हा कमी असतो, त्याचबरोबर यांचं जीवन कालावधीसुद्धा अगदी काही ठराविक महिने ते 2 वर्षापर्यंतच असतात. त्याचबरोबर त्यांचं खोड हे मऊ आणि लवचिक असतं. अशा पद्धतीनं वनस्पतींच्या खोडांच्या आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार पडतात. त्याचबरोबर आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे वेल. इथे तुम्हाला चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेलाच्या वनस्पती दिसत आहेत, जसं की टरबूज, कलिंगड, भोपळा ह्या सर्व वेल वर्गामध्ये मोडतात. तर याची रचना कशा पद्धतीने असते ते आपण पाहूया. काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवरती पसरतात. मनी प्लांटसारख्या वेली असतील तर त्याला आपल्याला हवाई मुळे पाहायला मिळतील. त्याचबरोबर काकडीसारख्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात आणि याचा उपयोग त्यांना आधाराच्या दिशेनं वाढण्यासाठी होत असतो. आता ह्या वेलीचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ आणि हिरवं असतं, त्यामुळे आधाराच्या दिशेनं त्यांची वाढ ही झपाट्यानं होत असते. अशा पद्धतीनं वेलीची रचना आपल्याला इथे पाहायला मिळते. उदाहरणार्थ भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्ष ह्या जर आपण वेलींचं निरीक्षण केलं तर आपल्याला सहजपणे त्यांची रचना लक्षात येते. यानंतर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे द्विवार्षिक, वार्षिक आणि बहुवार्षिक वनस्पती. आता वार्षिक वनस्पती म्हणजे काय? तर ज्या वनस्पती 1 वर्षापर्यंत जगू शकतात किंवा ज्यांचा जीवनक्रम हा 1 वर्षामध्ये पूर्ण होतो त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणतात. त्याचबरोबर द्विवार्षिक म्हणजे 2 वर्षांपर्यंत जगणाऱ्या वनस्पती आणि बहुवार्षिक म्हणजे अनेक वर्ष जगणाऱ्या वनस्पती. उदाहरणार्थ बाजरी, गहू, मका, मुळा, झेंडू ही जी पिकं आहेत ही आपल्याला 1 वर्षापर्यंत जगताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर गाजर, बीट ह्या वनस्पती 2 वर्षापर्यंत जगतात. आणि आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्षांपर्यंत जगतात, त्यांना अनेक वर्षांपर्यंत फुलं आणि फळं येतात. याच्यावरून आपण त्यांचे वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे गट पाडतो. इथे बघा आपल्याला झुडूप आणि वृक्ष यांचं चित्र पाहायला मिळत आहे आणि या चित्रावरून आपण त्यांचं सहजपणे रचनेतील जो बदल आहे तो इथे पाहू शकतो आणि या रचनांवरून आपण त्यांचा इथे अभ्यास करू शकतो. इथे आहे वेल आणि रोपटे. वेल आणि रोपटे यांची सुद्धा रचना आपल्याला वेगवेगळी इथे पाहायला मिळते. अशा पद्धतीनं आज आपण या भागामध्ये सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या पाठातील वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकलेला आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण याच पाठातील पुढील भागावरती प्रकाश टाकणार आहोत. धन्यवाद.